नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मी आज काही महत्त्वाची प्रश्न विचारायला आपल्यासमोर आलो. प्रश्न म्हणजे माझ्या मनात पडलेली ती प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल असं अपेक्षित आहे. कदाचित मला शिव्या अधिक मिळू शकतात याची जाणीव आहे, धमक्या मिळू शकतात याची जाणीव आहे. पण धमक्या मिळोत किंवा शिव्या, आपल्या मनातली प्रश्न तर विचारायला हवीतच आणि त्या प्रश्नाचं उत्तर देखील शोधायला हवं. संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा जोर वाढलेला आहे. आता या आंदोलनाच्या मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रत्येकाची भूमिका आहे. अॅनालायझरची भूमिका तर आम्ही स्पष्टपणे मांडलेली आहे. कोणत्याही जाती समूहाचं आरक्षण न हिसकावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळणार असेल तर हरकतच नाही, काहीच हरकत नाही. ते द्यावंच. आरक्षणच जर समग्र समस्यांचं सोडण्याचं मूळ असेल, कारण असेल तर ते द्यावं. आजही मराठा समाजाच्या मधला तरुण मुलगा शिक्षणासाठी दारोदार भटकतो आहे, प्रवेशासाठी प्रयत्न करतो आहे. त्याला मिळावं असं सगळ्यांनाच वाटतं आणि ते मिळालं पाहिजे. या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या धारेला अधिक तीव्र करण्यासाठी कितीतरी ठिकाणी अनेक हिंसक आंदोलनं देखील झाली आणि या सगळ्यांच्या मध्ये सगळ्याच रस्त्यावर आम्ही काही बोर्ड बघितली. त्या बोर्डवरती पुढाऱ्यांना गावबंदी असं लिहिलेलं होतं. म्हणजे कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने गावामध्ये प्रवेश करायचा नाही असं त्या बोर्डावर लिहिलेलं आहे. अहो, याची भीती इतकी, ये डर अच्छा है, याची भीती इतकी की भारतीय जनता पक्षाचे आमदार राज्याच्या गृहमंत्र्यांची सभा घेण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून जाऊन जरांगेंना भेटून आले आणि कृपया यात परवानगी द्यावी अशी विनंती करून आले. इथपर्यंतही ठीक होतं. जे चला, मराठा समाज पुढाऱ्यांना गावात येण्यासाठी बंदी घालतो आहे आणि मग तिथे जाताना परवानगी घेतली पाहिजे, इथपर्यंतही ठीक होतं. इथे काही आक्षेप व्यक्त करायचं कारण नाही आणि मी पण आक्षेप व्यक्त करत नाही. मला दुसरीच गोष्ट अजून जाणवते आहे. मी एक फोटो दाखवतो. एका बाजूला गावबंदीचा फलक आहे, जरा झूम करून बघा. गावबंदीचा फलक आहे आणि दुसऱ्याच बाजूला त्याच्या जवळच एका नेत्याचं स्वागत करणारा फलक आहे. आता हा नेता म्हणजे कोण? तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते, शरद पवारांचे नातू रोहित पवार यांचं. रोहित पवारांनी एक युवा संघर्ष यात्रा काढली आहे आणि ही युवा संघर्ष यात्रा पश्चिम महाराष्ट्रापासून मराठवाड्यातून फिरत फिरत विदर्भात जाते आहे. या रोहित पवारांच्या यात्रेचं जंगी स्वागत होत आहे. मी काही फोटोही तुम्हाला दाखवतोय. अगदी आरामात तिथे ढोल ताशांचा गजर, फुलांची मुक्त उधळण, स्वागताचे फलक, रोहित पवारांची जंगी भाषणं, हे सगळं आपण बघतोय. राज्याच्या गृहमंत्र्याला सभा घेण्यासाठी परवानगी मागायला एक आमदार जरांगेंच्याकडे जाऊन याचना करतो आणि दुसरीकडे एक आमदार सरसगट कोणत्याही गावात जाऊन आपली सभा घेतो आणि या सभेच्या माध्यमातून लोकांकडून स्वागतही स्वीकारतो. मराठा समाजाची असलेली गावबंदी ही सिलेक्टिव्ह आहे का? म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला गावागावात जाण्याची परवानगी आहे आणि बाकी पक्षाच्या नेत्यांना मात्र गावागावात सभा घेण्याची परवानगी नाही. शरद पवारांच्या पक्षाचा अधिकाधिक प्रचार व्हावा आणि अन्य लोकांना गावात पोहोचताच येऊ नये यासाठीची ही व्यवस्था आहे का? बरं, या आंदोलनाचे प्रमुख जरांगे ज्या भाषेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारमधल्या माणसांच्या विषयी बोलतात ते बघितल्यावर भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये राग आहे हे जाणवतंय का? कुठंतरी तपासलं पाहिजे. म्हणजे रोहित पवारांच्या सभा होत आहेत याच्या भरभरून बातम्या आणि बाकीच्या लोकांना गावबंदी आहे त्यांनी जाण्याचा प्रयत्न करू नये अशा स्वरूपाचे इशारे.
हे बघितल्यानंतर हे आंदोलन विशिष्ट एका राजकीय पक्षाला मदत करण्यासाठीच छेडलं गेलं आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये उपस्थित झाला नाही तरच नवल. बरं, रोहित पवारांच्या यात्रेमध्ये काय होत आहे तेही जरा बघितलं पाहिजे. जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातच रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा पोहोचली. ज्यावेळी राजेश टोपे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि रोहित पवारांच्या यात्रेमध्ये तेही उपस्थित होते, त्यावेळेला त्याच गावातील एका तरुणानं त्यांना काही प्रश्न विचारला. ते काय घडलंय तिथे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो, ते बघून घ्या. इथं 4 किलोमीटरवर येणारा गाव आहे, तिथं सदा भाऊ घुमरने भेट दिली नाही. काय भेटलं नाही सर आम्हाला. हा प्रश्न विचारला गेला आणि थोड्याच वेळानंतर काय घडलं तुम्हाला फोटो दाखवतो. प्रश्न विचारणारा तरुण दवाखान्यात दिसतोय. प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा डोळा फुटलेला दिसतोय. दोन्हीही फोटो तुम्ही बघत आहात. एकानंतर एक पुन्हा ते फोटो दाखवायला मी प्रयत्न करतोय. जरा बघून घ्या आणि त्या बोलण्यानंतर त्या तरुणाची अवस्था काय झाली हे बघा. आता हा कोणत्या पक्षाचा होता की नव्हता याचा शोध घेणाऱ्याने घेत बसावं, सांगणाऱ्याने सांगत बसावं. रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेत परवानगी तर मिळतेच मिळते, पण त्यात कोणी विरोध करून प्रश्न विचारणार असेल तर त्याच्या तोंडावर बुक्के बसतात, पाठीवरती मार बसतो आणि त्याला हॉस्पिटलाइज व्हावं लागतं. हे या युवा संघर्ष यात्रेचं स्वरूप. रात्री अपरात्री बेरात्री सभा होतात. 12 वाजता 1 वाजता सभा झाल्याच्या बातम्या येतात. त्यांना कसा प्रतिसाद मिळाला याच्या बातम्या येतात. 10-11 वाजता कोणी बोलणार असेल तर त्याविषयी मात्र त्याच्यावरती कारवाई केली जाते. हे कितपत योग्य आहे? महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला शब्द वापरले जातात की हे राज्याच्या लायकीचे नाहीत, हे पक्षाच्या योग्यतेचे नाहीत. तीही वाक्य मी तुम्हाला ऐकवतोय. लय निर्णय चांगला आहे उपमुख्यमंत्र्यांचा. असेच निर्णय घ्या म्हणा तुम्ही. जनता टाका सगळी नेऊन जेलमध्ये, सगळी ठेवू नका इथं महाराष्ट्रात. काय करायचं तुम्हाला झेंडाला सगळं मोकळं राहिलं पाहिजे. वा वा, खूप आदर्श घ्यायला लागेल तुमचा. मराठ्यांनी 70 वर्षापासून तुमचे नेते पक्ष मोठे केले. तुम्हाला आत्ता 106 मराठ्यांनी दिले आमदार. बेस्ट काम लावलं. त्या जोरावर तुम्ही खुर्चीवर बसलात, मराठ्यांना मोडायला निघालात. इतका द्वेष उपमुख्यमंत्री साहेबात असेल हे मराठ्यांना माहीतच नव्हतं. इतका द्वेष असणारा माणूस पक्षाला आणि राज्याला चांगला नाही. हे ऐकल्यानंतर सुद्धा ह्या सगळं आंदोलन पक्षीय मतभेद ठेवून नाही आहे असं आपल्याला वाटत असेल तर आमची काहीच हरकत नाही. पुन्हा सांगतोय, पुन्हा स्पष्ट करतोय, मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या विरोधात आम्ही नाहीत. आणि ते आंदोलन मात्र कोणत्या पक्षाला फायदा करण्यासाठी आणि कोणत्या पक्षाचं नुकसान करण्यासाठी असू नये एवढीच माफक अपेक्षा याच्यामध्ये आहे. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.